छान अशी लुसूला आज मी आंघोळ घातलेली आहे हे शॅम्पू घालून. आणि लुसू इकडं आहे. लुसू कसं वाटतं राणी तुला आंघोळ करून? कसली घाण झाली होती ग तू, होय? हा, कसं वाटतं बाई? आणि हा शॅम्पू कुत्र्यांसाठी खूप चांगला आहे. मी वाघोलीला गेल्यावर घेऊन आले होते. यांनी कुत्र्यांच्या अंगावरती किडे होत नाही आहेत, खाज येत नाही आहे. काळं भूर अंग झालेलं लुसूचं चमक आलेली आहे तिच्या केसांवरती. तर मी नेहमी बाहेर गेलं ना, ह्यांचं काय नसलं की लगेच घेऊन येणार. मी घेऊन येणार म्हणजे घेऊन येणार. हां, सगळ्यांचं लक्षात असतं. आजी लोकांची गोळ्या औषधं, आमच्या लुसूचं काय काय हाय ना ग लुसू? हे बाई, हा ना, चमक आले, चमक केसावरती चमक आले राणीच्या माझ्या. मी खूप दिवस झालता आंघोळ घातलीच नव्हती बाईला माझ्या आंघोळ. मी आंघोळ करायच्या आधी हिला आंघोळ घालून घेतली मस्तपैकी. आणि आता इकडं बांधले मी जरा. तिकडच्या कुत्र्यांसारखं मोकळं फिरावं वाटते, पण आम्ही नाही ना सोडत तिला. लय आगाव आहे ती. काय करू, ह्या झाडाच्या शेंगा आहे ना काढायच्यात मला. कसं काढू तेच कळत नाहीये. तिकडून पाणी खूप आहे, तिथं खड्डा असल्यासारखे. जुली चल घरी, आले. आज काय करायचंय? टमाट्याची चटणी करायची आज मस्तपैकी. आणि टमाट्याच्या अजून 2 फोडी करायच्यात तुम्हाला त्याच्यातून. ते जे चिरलेत ना सगळे, आता परत त्याच्यामध्ये एक फोड, म्हणजे त्या एका फोडीच्या 2 फोडी करायच्या. उभे जी 1 फोड कापले का त्याच्यात 2 फोडी करायच्या. आणि मस्त आपलं टमाट्याची आज चटणी, शेंगदाणे वगैरे घालून मस्त, लसूण कढीपत्ता घालायचा. टमाट्याचं सार पण खूप छान होतं. लय लोक आहे ना, टमाटे असे उकडून वगैरे घ्यायचं, थोडं ज्वारीचं पीठ लावायचं, जिरं मोहरीची फोडणी द्यायचं आणि त्याला सार म्हणतात. भातात ओतून खायचं, एकच नंबर. मी करल कधी. हा हा ना, काय 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 करावं वाटतं ग. चटणी करतो आम्ही कशी हिरवी मिरची. हिरव्या मिरचीची करता येते. हिरवे टमाटे असले की हिरव्या मिरचीची करायची, लाल टमाटे असेल तर लाल मिरचीची. टमाटे कापून हा, हिरवी मिरची शिजवायची, मग त्याच्यामध्ये हाटून घ्यायची. हाटून घ्यायचं. हिरवे टमाटे ना, हिरवे टमाटे पहिलेची लोक तर चुलीत भाजायची आणि मिरची पण भाजायची, लसूण भाजायचा आणि सगळं हाताने चुरून खायचं. वावरात केलं का नाही, ते उपरांडी असते ना, त्याच्यामध्ये घालायच्या मिरच्या भाजून आणून पान 2 लपटायचं, घालायचं. मग ते शिजली आणि सुद्धा मिरच्या एरंड्याच्या पाण्यात. मावशीला पण मिरच्या खायच्यात म्हणे हिरव्या, है ना मावशी? भामाजी लय लांब गेली बाबा, चालायला सांगितले ना. आणि ताजी काहीतरी करतायत वाटतं तिकडं. आता नाही जाणं होत तिकडं, बाकीची कामं करायच्यात. ह्या कपाटामध्ये औषधं आहेत. कुत्र्यांचे स्प्रे, मांजरांचं कुत्र्यांचं खाजरायचं पावडर, हे शॅम्पू, हे केस गळूनी म्हणून पाजायचं सिरप. तर हे सगळं त्यांचं इकडं आहे. आणि आता मी जरा डुग्याला काय करते माहिती का, डुग्याने इकडं हाणून घेतले. डुग्या कुठं लागले बघू, डुगू बघू कुठं लागलं बाबाला माझ्या. गेला पळत तिकडं. म्हणताय कुठं चालली आहेस? अजिबात नाही, उन्हात नाही फिरायचं. माघारी जा तू, माघारी जा तू, माघारी जा. बस खाली. कसलं ऊन लागाले, उन्हात कुठेच फिरायचं नाही. कलावती आजी चप्पल घालायचं पायात, नाही तर हो बरं बाजूला. तुम्हाला सांगितलं कळत नाहीये का उन्हात फिरू नका म्हणून? आत्ता इतकं उन्हाळ्यात लक्ष ठेवावं लागतं ना आजी लोकांना. अजिबात एकतर जाग्यावर खाली बसत नाहीयेत. टमाट्याची चटणी फुंडी टाकून गेले होते. म्हणलं ना, आज मावशीने खूप छान असे टमाटे कापले होते. सरक धूर लागायला लागला. उठ बरं इथून, तू पण उठ इथून. कोणीच बसू नका. चला, इथं आगीत नाही बसायचं. मस्त शेंगदाण्याची चटणी घातलेली आहे मध्ये. लाल चटणी करून घातले मी, कारण कसं माहिती आहे का, शेंगदाणे भाजले, त्याच्यामध्ये लसूण घातला, जिरे घातले आणि मग ती शेंगदाणे वाटले आणि असं शेंगदाण्याची चटणी केली आणि मग टमाट्याच्या ह्या चटणीमध्ये टाकली. सगळ्यांनाच टमाटर खायला पण आवडतं आणि टमाट्याची चटणी पण आवडते. आपल्या कुमार मॅडमला तर लयच टमाट्याची चटणी आवडती. भात वगैरे करून झालाय, म्हणलं आरावर फक्त शिजू द्या आता जरा. चला मावशे, जाऊ वरती. आता कुठे चालला रिकाम्या पायाने? इकडं. हा, घर तिकडे आहे आपलं. काय
कोणी जायचे किती घाम आलाय. काही नाही मला लांब येतोय आई मी पार सावलीत असं ना पुढे असं मला लांब येतो जाऊ 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 पळा. तेवढी तापट हो तुझे किती ऊन लागाले. शुगरच्या माणसाच्या अंगात चुटचुट करतं म्हण उन्हात. जावरी खळाखळा तोंड हात पाय धुवून घ्या. हा मगापासून जा म्हणलं मी काय हा मावशी मगाच जा म्हणलं. काय करतात कुंभार मॅडम पण इकडं. अजून कोण आहे तिकडं ते बघा. चपलं घालायची एकाला पण सवय नाही. अख्खा कशाचं कॅरेट घेऊन येते काय माहिती. उन्हाचं आता माझं कामच असते बाहेर फिरायचं ह्यांना लक्ष ठेवत. मला काय वाटते माहितीये का कुंभार मॅडम, तुम्हाला ना आंघोळ्या घालाव्या असं मला वाटते. आज मी किती आंघोळ गार पाणी तुम्ही आता गारच पाण्याने आंघोळ करणार मला माहिती आहे. कुणीच पाणी तापवत नाहीये. आकाची गाऊन तर किती घाण झाले बाई आकाबाई. हो का मी सांगू का ती निर्बळ धुत नाही. साबण लायचं पाण्यात घुसकायचं असं नाही करायचं आका. घसरे दिले तर निघत. घसरे देतच नाही तर काय करा माणसाने. मग काय ते ऊन लागायला. आपण साखर नाही मला असं वाटतं मी आंघोळी घालू काय की आता. ऊन कडक झालेलं आहे. शॅम्पू फिंपो घालून जरा हातपाय घासायला लावून जरा आंघोळ घालू का तुम्हाला म्हणते मी. आज का आज का बरं आज नको. हा निवांत किती कटाळा आहे बघा ह्यांना आंघोळ्या करायचं. निवांत. चला चला ऊन लागले. चला बस झालं बोलायचं. चला बांधकाम चालू आहे खालचं आणि ते आहे सेफ्टी टँक आपला आणि ते पाण्याचा टँक आहे तिकडं. आणि आत्ता आपल्या दोन्ही टाक्या बांधून झालेल्या आहेत. टाक्यांबरोबर इकडचंही बांधून घ्यायचं आहे आपल्याला, कारण ह्याच्यामध्ये भरायचं आहे आपल्याला मुरूम. खूप मोठ्या मोठ्या टाक्या आपण बांधलेल्या आहेत. मी म्हटलं ना 20-20 हजार लिटरच्या टाक्या बांधल्या. टाक्याचं काम आज पूर्ण होईल बऱ्यापैकी, म्हणजे झाले. ह्या सेफ्टी टाकीचं तर काम झालेलं आहे. आत्ता राहिले पलीकडच्या टाकीचं काम पण झाले बऱ्यापैकी. माती पण आपली इकडची गेलेली आहे. एवढी माती आपण राखून ठेवलोय कारण ही माती आपल्याला इथं जरी मुरूम भरलो सगळं साईडने तर वरती आपल्याला माती हातरता यावी म्हणून पूर्ण असं माती देऊन टाकले. आता छान बांधले मस्तपैकी. इथं मुरूम भरावा लागेल. हे टाकीची जागा नाही आहे, पलीकडची टाकीची जागा आहे. ह्या साईडला आपण जे काही आपलं घाण पाणी वगैरे आहे त्याची टाकी केलेली आहे ड्रेनेजचं. आणि इकडं आपलं पाण्याची स्वच्छ टाकी. जसं वास्तुशास्त्रानुसार सांगितले तसंच आपण हे केलेलं आहे सगळं. मस्त झालं. आज आता बघूया किती वाजेपर्यंत त्यांचं काम आहे. या भिंतीबरोबर तिकडची भिंत बरोबर झाली की काम संपलं. छान झाले पण मस्त असं. हे पण दगड त्याच्यामध्ये टाकायचे. बरोबर असं चौरस पीस आहे आणि मस्त दिसतंय. बांधल्यावर तर खूपच छान दिसेल. इटा थोडं कमी पडणार आहेत वाटतं. इटाचं चाललंय आता. जेवढ्या इटा आहेत तेवढ्या बघू आता. कमी पडलं तर दादा म्हटले आपण मागून घेऊ इटा. इकडून इकडून जागा सोडलेली आहे ती भरून घ्यायची आहे व्यवस्थित. इकडं खूप माती होती, तेवढी माती म्हणून रिकामी केली आहे जागा सगळी. चौकोनी पीस आहे म्हणून खूप छान वाटते माहिती का. लांबटा पीस नाही आहे जाग्याचा आपला. इकडं पण हे सगळं भरून घ्यायचं आपल्याला. हे सगळं ढकलून इकडं हे मोठे मोठे दगड येतं त्या दिवशी मातीतले काढलेले टाकलेत. अजून मुरूम भरायचा ह्याच्यामध्ये मस्तपैकी दिसते असं छान. दुपारचं जेवण दिलेलं आहे रुपालीताईने. रुपालीताईच्या आईचं मासिक आहे आणि दर मासिकाला ते आपल्याला जेवण देतात. म्हणजे आपल्या शोध वृद्धाश्रमाला ताई काही ना काही आजींना गोडधोडाने जेवण देत जावा असं नेहमी म्हणतात रुपालीताई. तर त्यांच्या सासूबाईचं पण मासिक वगैरे आपल्याकडे केलं त्यांनी. आणि सांगायला वाईट पण वाटते
त्यांच्या सासूबाई पण गेल्या, परत आई गेली त्यांची. तर आपण जाणाऱ्याला काहीच करू शकत नाही. पण ताई ह्या आजींमध्ये सासूबाईंना आईला शोधतात. तर म्हणजे धन्यवाद पण म्हणू शकत नाही, काहीच नाही, पण काहीच करू शकत नाही ताई आपण. तर तुम्ही जे दर महिन्याला मला मदत पाठवता ह्या आजींसाठी, तर माझ्याकडून तर धन्यवाद आहे, आणि ह्यांच्याकडून खूप सारा आशीर्वाद आहे. आशीर्वाद. आमची सुंदर आजी तर आशीर्वाद द्यायला हात असे वरी व्हायलेले असतात. आशीर्वाद म्हणते भरभरून द्यायचा, आपल्याकडे तेवढंच आहे. हा, तू पण आशीर्वाद. तर आता घेऊया आपण वदनी कवळ. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीते यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आशीर्वाद बाळमामाच्या नावाचं. तर हे असतं बघा, मोरया. हर हर महादेव. हे आमचं दुपारचं जेवण असं असतं, आणि आम्ही सगळे असे एकत्र बसून जेवतो. आम्ही म्हणजे मी पण, मला आलं मनात की मी बसत असते, आहे का नाही, जेवायला. तर हे एक कुटुंब आहे, कुटुंबासारखं मस्त राहतात, मस्त जेवतात, मोबाईलपासून लांब आहेत. आज प्रत्येकाला जेवण करायला बसले पहिलं मोबाईल लागतो हातात बघायला. पण खरी लाईफ आपल्या आजी लोक जगतात. नो मोबाईल, नाही कुठली गोष्ट, एकमेकाशी संवाद करतात, एकमेकाशी छान बोलतात, आणि मस्त रोजचं दुपारचं संध्याकाळचं जेवण, चहा, नाश्ता करतायत. तर खूप वेळ घेत नाही आता तुमचा मी. आता तुम्ही जेवायला सुरुवात करा, आणि जे लोक आपलं यूट्यूब बघतायत, आपल्याला पुढे येऊन मदत थोडीफार करतायत, त्यांना पण सगळ्यांना खूप सारे आशीर्वाद आहेत. आशीर्वाद. कशी झाली टमाट्याची चटणी? हा हा, आवडली सगळ्याला का तिखट झाली आहे? चांगले झाले. चतुर्बाई आवडलं? नाही नाही, पोटभर व्यवस्थित शांत जेवायचं दमाने. ठसका लागू द्यायचा नाही अजिबात.